आज रक्षाबंधन आहे आणि आपल्यासोबत खासदार ज्योती वाघमारे आहेत. मॅडम, आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. रक्षाबंधनचा सण आहे. राखी देखील तुम्ही बांधलेली आहे, काय सांगू? माझ्यासाठी राज्यसभेची खासदारकी मिळाल्यावर जितका आनंद झाला नव्हता त्यापेक्षा जास्त आनंद साहेबांना राखी बांधल्यावर होतो दादा. कारण या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य मागासवर्गीय मुलीला स्वतःची बहीण म्हणून स्वीकारण्याचं मोठं मन एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं आणि या संघर्ष करणाऱ्या बहिणीच्या पाठीशी माझा पाठीराखा भाऊ, लाडका भाऊ उभे राहिले, म्हणून मी आज संसदेपर्यंत गेले. साहेबांना राखी बांधायचा सन्मान मिळाला. स्वतःच्या घरात बोलावून सख्या बहिणीप्रमाणे साहेबांनी मला हा मान दिला. आज आम्हाला कुठलीच ओवाळणी नको, कारण आमच्या लाडक्या भावानी आम्हाला 1500 रुपयाची सन्मानाची ओवाळणी दिली. लेक लाडकी लखपती केली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, एसटीत अर्ध तिकीट दिलं, भावानी भरभरून दिलंय दादा. आता लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ देत, हीच ओवाळणी आज आम्ही देवाला मागतोय. नक्कीच ओवाळणी तुम्ही मागितली आहे, पण त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं? आता खरं तर मी तुम्हाला एवढंच सांगते की आता सांगायचं ते महाराष्ट्रातल्या जनतेनं आहे आणि आमचं ऐकायचं ते विश्वविधात्या परमेश्वरानं आहे. आणि जेव्हा बहीण भावासाठी काहीतरी मागते तेव्हा परमेश्वर सुद्धा नाही म्हणू शकत नाही. आणि ही मागणी माझ्या एकटीची नाही हो, महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी लाडक्या बहिणींचे. दादा, ज्या भावाची माडी मोठी तो भाऊ मोठा नसतो, ज्या भावाची गाडी मोठी तो भाऊ मोठा नसतो, तर रक्षाबंधनला ज्या भावाच्या मनगटावर राख्या जास्त तो भाऊ सगळ्यात श्रीमंत असतो. या जगातले सगळ्यात श्रीमंत भाऊ आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे. आणि आमचे लाडके भाऊ पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, हीच ओवाळणी आजच्या दिवशी लाडक्या बहिणींना पाहिजे. नक्कीच ज्योती वाघमारे जे खासदार आहेत त्यांच्याकडून एकच मागणी करण्यात आली की लाडक्या भावाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं, तशी त्यांनी एकंदरीत इच्छा व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरचा हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.